नमस्कार, मी भरत नामदेव नेता, शिल्प निर्देशक 20 तंत्री, इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली। बघा, आपल्या ओव्हरहेड लाईन मध्ये जनरेशन, त्यानंतर तुमचा ट्रान्समिशन, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, या तिन्ही ठिकाणी आपल्याला लाईन इन्सुलेटरचा उपयोग केला जातो। आता लाईन इन्सुलेटरचा उपयोग का केला जातो, तर आपले लाईव्ह वायर असतात। आता लाईव्ह वायर मध्ये काय दिलेला असतो, लाईव्ह वायर आपल्याला एका ठिकाणापासून दूर ठिकाणापर्यंत आपल्याला विद्युत वाहून न्यायची असतो। विद्युत वाहून नेत असताना लाईव्ह वायर असतो। लाईव्ह वायर असं अनेक ठिकाणी नेऊ शकत नाही, पोलच्या किंवा टावरच्या माध्यमातून नेतो। टावरच्या माध्यमातून नेत असताना टावरचा आणि आपल्या लाईव्ह वायरचा कोणत्याही प्रकारचा काय संपर्क होऊ नये। जर संपर्क झाला तर काय होईल, शॉर्ट सर्किट होईल। काय होईल, शॉर्ट सर्किट होईल आणि आपली सजीव सृष्टी किंवा मानवी धोका होऊ शकतो। म्हणून लाईव्ह वायर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित वाहून नेता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, हे इन्सुलेटरचा वापर केला आहे। आणि इन्सुलेटरचा वापर करून त्याला व्यवस्थित म्हणजे कोणत्याही प्रकारचा विद्युत अडथळा होणार नाही अशा ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो। म्हणून या ट्रान्समिशन असो, डिस्ट्रीब्युशन असो किंवा जनरेशन असो, अशा तीनही ठिकाणी आपल्या कोणाचा वापर केला जातो, इन्सुलेटरचा वापर केला जातो। कोणाचा, इन्सुलेटरचा वापर केला जातो। या इन्सुलेटर मध्ये त्याचे प्रकार पडतात। आता प्रकार का पडले जाते हा महत्वाचा विषय आहे, कारण प्रत्येक उपयोग सारखा असतो का, नाही। प्रत्येकाची उपयोगाची कारणे वेगळी असतात। प्रत्येक ठिकाणाचं जर आपल्याला वाटलं त्या ठिकाणी की कुठं वळण घ्यायची आहे, वळण घ्यायचं असेल तर इन्सुलेटर वेगळा वापरावा लागेल, सरळ जायचं असेल तर इन्सुलेटर वेगळा घ्यावा लागेल। अशा अनेक म्हणजे परिस्थिती पाहून, निसर्गाची आणि मानवी परिस्थिती पाहून आपण काय करायचं, आपण इन्सुलेटरची निवड करायची। आणि तसेच हाय करत असताना तुम्हाला व्होल्टेज नुसार इन्सुलेटरची निवड करायची। काय व्होल्टेज, जसं व्होल्टेज वाढला तर इन्सुलेटर बदलतो आणि त्यानंतर व्होल्टेज कमी झाला तर इन्सुलेटर बदलतो। कारण याचं कारण काय आहे, तर आपल्याला आर्थिक भुर्दंड पडला नाही पाहिजे। कारण कंपनी जेव्हा एखादी वस्तू इस्टॅब्लिशमेंट करतो तेव्हा तो आर्थिक बजेट बघतो आणि ते करत असते। त्यानंतर याचे आपण प्रकार पाहूया। पहिला पिन इन्सुलेटर। आता पिन इन्सुलेटरचा उपयोग काय होतो, पहिला पिन इन्सुलेटर। या इन्सुलेटरचा उपयोग आपण एक सरळ जर वायर न्यायचा असेल, सरळ म्हणजे लाईव्ह वायरला घेऊन जायचं असेल तर या खाच्यामध्ये ठेवून पिन इन्सुलेटरला घेऊन जातो। हा त्याचा म्हणजे सरळ विद्युत वाहून न्यायची असेल तेव्हा या पिन इन्सुलेटरचा उपयोग केला जातो। त्यानंतर नेक्स्ट बघूया कोणता इन्सुलेटर इमेज, त्यानंतर बघा हा इन्सुलेटर आहे, हा कोणता आहे, पोस्ट इन्सुलेटर आहे। आता पोस्ट इन्सुलेटर मध्ये काय, एखाद्या वेळी काय केलं जातं, एखाद्या वेळी लाईन व्होल्टेज लाईन न्यायची असेल तर याचा उपयोग जास्तीत जास्त पीटी आणि सिटीच्या ठिकाणी केला जातो आसपास। म्हणजे आपण जसा सबस्टेशन मध्ये गेलो तर याचा उपयोग आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आहे सस्पेन्शन डिस्क इन्सुलेटर। सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणतात किंवा डिस्क इन्सुलेटर म्हणतात, कारण हा बेल सारखा दिसतो, परंतु याचा उपयोग कसा असतो, जेवढा व्होल्टेज वाढत गेला तेवढे हे काय करतात, एकाला एक लावलेले जातात। डिस्क असे म्हणजे त्याला काय म्हणतात, सिरीज मध्ये जोडले जातात। त्याला काय म्हणतात, सिरीज मध्ये जोडले जातात आणि त्याची कारण त्याचा मॅग्नेटिक हे होत असतो, त्यामुळे त्याला कसं जोडलेला जातो। याला सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणतात, या इमेज मध्ये दाखवलेला आहे। त्यानंतर तुम्हाला त्या समोरचा आहे, त्यानंतर बघा हा सस्पेन्शन स्ट्रीप जोडलेला अशा प्रकारे असेल। जसा व्होल्टेज वाढला, जर हाय व्होल्टेज असेल तर असे काय डिस्क एकावर एक असे जोडत असतात आणि हे वायर एक दुसऱ्यापासून अंतर असायला पाहिजे।
नाहीतर काय होईल, एकमेकापासून तर मॅग्नेटिक इफेक्ट होऊन वायरिंग इन्स्टॉलेशन व्होल्टेज ड्रॉप होण्याची शक्यता असते, म्हणून ही व्यवस्था केलेली असते. त्यानंतर बघा स्ट्रेन इन्सुलेटर, स्ट्रेन म्हणजे असा जोडलेला असतो ट्रेन सारखा, म्हणून स्ट्रेन इन्सुलेटर असे म्हटलेलं आहे. त्यानंतर समोरचा स्ट्रेन इन्सुलेटर आपल्या गावातील, जसं आपल्या ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, एखादा पोल टाकला असेल तर त्याच्या अपोजिट त्याला काय तर स्टे दिलेला असतो, म्हणजे तो पोल इकडल्या साईडला जाऊ नये म्हणून त्याच्या अपोजिट असं इकडल्या साईडला म्हणजे त्याला स्टे दिलेला असतो आणि असं जोडलेला असतो. आणि एखाद्या वेळी एखादा व्यक्ती जर टच वगैरे झाला तर आपल्याला एखाद्या वेळी कोणत्या प्रकारचा शॉक लागू नये म्हणून हा प्रत्येक स्टेला जोडलेला असतो, म्हणून याला स्टे इन्सुलेटर असे म्हणतात. त्यानंतर जिथं काटकोन ओढणारा रोड असेल, काटकोनाचा आपल्याला जर वळण घ्यायचं असेल, अशा ठिकाणी हा शाकल इन्सुलेटर वापरतात. जनरली हा 11 केव्ही आणि त्यानंतर 440 व्होल्ट आणि त्यानंतर आपला कोणता 33 केव्ही नाही 440 किंवा 11 केव्ही मध्ये सहसा वापरलेला दिसून येतो, ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे एवढ्या प्रकारचे आपल्याला इन्सुलेटर आपण पाहायला.